इंटरप्शन. आपण ज्ञानाची ही संकल्पना पाहत असताना बऱ्याचशा मुद्द्यावर चर्चा केली आहे. त्याच्यातले फक्त 2 मुद्दे राहिलेले आहेत. ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. काही त्याच्या व्याख्या त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण सांगितलं की ज्ञानाची संकल्पना अत्यंत मोठी आहे. ज्ञान कोणत्याही चौकटीत त्या ठिकाणी बसत नाही, कारण ज्ञानाची संकल्पनाच इतकी मोठी व्यापलेली आहे. त्यामुळे ते कुठेही कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की एवढ्या पुरतं ज्ञान मर्यादित असतं असं काही नाही. ज्ञान हे चौकडे त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण विश्वात व्यापलेलं त्या ठिकाणी ही संकल्पना आपल्याला लक्षात येते. ज्ञानाची संकल्पना खूप मोठी आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल तो म्हणजे 9वा मुद्दा त्या ठिकाणी सांगता येईल, संवेदन आणि अवबोधाशी संबंध. ज्ञानाचा त्या ठिकाणी कशाशी संबंध येतो? संवेदन. म्हणजे त्या ठिकाणी संवेदन ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी पहिली समजून घेणं गरजेचं आहे. आता हे संवेदन कशामुळे होतं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती कशामुळे होते हे महत्वाचं आहे. तर ती संवेदनाशी त्या ठिकाणी त्याचा संबंध येतो. संवेदन म्हणजे काय? पंचेंद्रिय. आता कोणती पंचेंद्रिय असेल? त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की जीभ असेल, डोळे असतील, नाक असेल, कान असेल, त्वचा असेल, याच्या मार्फत त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आता मग ती कोणती कोणती असेल? आपण त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी असं मी प्रश्न विचारला साधारणतः की आपण असं म्हणूया की जिभेमुळे कोणत्या ज्ञानाची प्राप्ती होते? हॅलो, जिभेमुळे आपल्याला कोणत्या ज्ञानाची प्राप्ती होते? त्वचेमुळे कोणत्या ज्ञानाची प्राप्ती होते? जिभेमुळे चव कळते. हा, बरोबर आहे. म्हणजे ही चव कोणतीही असू द्या, पण त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला माहित झालेलं असतं की याची ह्या पदार्थाची चव अशी, म्हणजे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी माहिती मिळते. माहिती मिळणे म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होणे. तसं त्वचेचं सुद्धा आहे बा. त्वचेमुळे सुद्धा आपल्याला कोणत्या ज्ञानाची प्राप्ती होते? स्पर्श जाणवतो. अगदी बरोबर आहे. मग स्पर्श कोणताही असू द्या, कशाचाही असू द्या, आपण त्या ठिकाणी पहा की पायाच्या तळव्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याला लगेच काही गोष्टीची जाणीव होते की आपल्याला त्या ठिकाणी थंड असेल, गरम असेल, या गोष्टीची जाणीव होते. म्हणजे हे सगळे ज्ञान आहे बा. अशा प्रकारे त्या ठिकाणी संवेदनातून आपल्याला माहितीचं आपण काय करतो, संकलन करत असतो. आणि दुसरं महत्वाचं, त्याला परत पहा, संवेदनाला अवबोधाची त्या ठिकाणी जोड त्या ठिकाणी असते आणि मगच त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते बा. आता ही अत्यंत व्यापक त्या ठिकाणी अशा प्रकारची संकल्पना आहे संवेदना अवबोधाची. ज्यावेळेस आपल्याला वेदन होतं त्यावेळेस संवेदन घडतं. संवेदन घडल्यानंतर मगच आपल्याला अवबोध होतो. अवबोध म्हणजेच काय? बोध होणे. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की आपल्या त्वचेला विस्तवाचा त्या ठिकाणी विस्तवाने स्पर्श केला. स्पर्श केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा बोध होतो? चटका बसतो. हा, चटका बसणे ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे की आपल्या त्वचेला काहीतरी भाजलंय, बरोबर आहे. विस्तवाने काय होतं? विस्तवाने भाजतं. आपल्याला भाजल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपल्या शरीराला काहीतरी त्या ठिकाणी उष्ण वस्तू त्या ठिकाणी लागलेली आहे. मग तो त्या ठिकाणी कोणतीही असो, त्या ठिकाणी पहा, विस्तव असेल, इतरही काही गोष्टी त्या ठिकाणी उष्ण असतात. म्हणजे त्याच्यातून त्या गोष्टीचं नाव आपल्याला प्रतीत होतं. ते नाव त्या ठिकाणी इतकं झटकन आपल्याला त्या ठिकाणी पहा संवेदनेतून मेंदूपर्यंत पोहोचतं. आपण त्या ठिकाणी त्याच्यात काय होत असतं की आपल्याला त्या वस्तूचा बोध होतो. चटका बसणं म्हणजे विस्तव असेल, एकतर त्या ठिकाणी विस्तव असेल, एकतर त्या ठिकाणी चटका बसणं, अजून काय काय गोष्टी असतात. आपण असं पाहत असतो इस्त्री करत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जर चटका बसला तर आपल्याला माहित पडतं की इस्त्रीने चटका बसला. म्हणजे अनेक अशा वस्तू असतील, अशी अनेक घटना असतील, त्या घटनेचा आपल्याला बोध होतो. तर कोणत्या गोष्टीमुळं? संवेदन आणि अवबोध ह्या अत्यंत ज्ञानामधील महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या जर 2 गोष्टी नसेल तर ज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही. कारण त्यामध्ये काय लपलेलं आहे तर पंचेंद्रिय लपलेली असल्यामुळं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती त्या पंचेंद्रियामार्फत करता येते. पुढचा आणि ह्या संकल्पनेतला शेवटचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ज्ञान आणि बुद्धी यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे हे लक्षात ठेवा. शेवटचा मुद्दा आहे पण ज्ञान आणि बुद्धी. पण हा संघर्षमय आहे त्या ठिकाणी असा फरक आपल्याला जाणवेल. आता तुम्ही म्हणाल ज्ञान म्हणजे काय आणि बुद्धी म्हणजे काय? आता यामध्ये आपल्याला याची जी त्या ठिकाणी चर्चा जी आहे ते पुढील मुद्द्याच्या वेळेस आपण त्या ठिकाणी सविस्तर करणार आहोत.
ज्ञानाची आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की निसर्गातील जे येणारे जे अनुभव आहेत बघा, निसर्गातील येणारे कोणतेही त्या ठिकाणी वाईट असो चांगले असो जे अनुभव आहेत आणि त्या ठिकाणी ते आपण ग्रहण केले जातात, आपल्या मेंदूमध्ये साठवले जातात, त्याला आपण ज्ञान म्हणूया. आपली ही साधक वादक त्या ठिकाणी साधारणतः आपण व्याख्या केलेली आहे. पण बुद्धी म्हणजे काय, तर ते ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर बघा हा फरक कसा आहे पहा, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपण कोणत्या तरी गोष्टी त्या ठिकाणी त्या माहितीतून त्या ठिकाणी काय करत असतो की करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एखादी घटना त्याच्यातून बाहेर त्या ठिकाणी येत असते आणि ती घटना बाहेर आल्यानंतर त्याला बुद्धीची जोड त्या ठिकाणी लावली जाते. बुद्धी म्हणजे काय, ज्ञान प्राप्तीनंतर तयार झालेली वस्तू, मग काही असो त्या ठिकाणी. ज्ञान प्राप्तीनंतर आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, काही गृहिणी असतील, काही मुली त्या ठिकाणी असेल, आपण असं म्हणूया की तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे किंवा आपण असं म्हणूया भाकरी करायची आहे. आता भाकरी करायची याच्यासाठी विखुरलेली पहिली एक मुद्दा आहे पहा की ज्ञान हे माहिती कशी असते, विखुरलेली असते. मग भाकरी करण्यासाठी तुम्हाला काय काय घ्यावं लागतील, विखुरलेल्या काही काही गोष्टी त्या ठिकाणी एकत्र कराव्या लागतात. मग त्याच्यासाठी पहा आपण पहिले सुरुवात त्या ठिकाणी कशी होईल पहा, की भाकरी करायची म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धान्य त्या ठिकाणी कोणते ज्वारी असेल, बाजरी असेल, हे त्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी घ्यावे लागेल. ते त्या ठिकाणी चक्कीवर नेऊन दळून आणावं लागेल. दळल्यानंतर त्याचं पीठ आहे, पीठ नंतर त्या ठिकाणी भाकरी करण्यासाठी आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी लागणार आहे, त्या ठिकाणी चूल असेल, गॅस असेल, पाणी असेल, विशिष्ट प्रकारची भांडी असेल, त्यानंतर आपल्याला त्याचं त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं मिश्रण असेल आणि नंतर त्या मिश्रणातून त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारे आपल्याला असं काय काय केलं जातं की त्याचा आकार देऊन त्याला आकार दिला जातो आणि मग त्या ठिकाणी तो तवा असेल, याच्यातून त्या ठिकाणी भाकरीची संकल्पना पुढे येते. ही संकल्पना पहा, ही तयार करण्यासाठी पहिलं ज्ञान एकत्र केलं जातं आणि मग तुमच्या बुद्धीच्या सहाय्याने ती भाकरी बनवली जाते आणि ज्यावेळेस ती भाकरी तयार होते त्यावेळेस ती तुमचा बुद्ध्यांक त्या ठिकाणी असतो. आपण त्याला असं म्हटलं, हा दोन्ही फरक आपल्याला त्या ठिकाणी पहा. याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याची खूप चर्चा करायची. ज्ञान बुद्धीचं त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी गोष्टी पाहिजे. हे फक्त संकल्पनेपुरतं त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतोय. ही त्या ठिकाणी पहा, संकल्पना सगळ्यांना लक्षात आलेली आहे. ज्ञानाची संकल्पना पहा, मी तुम्हाला परत एकदा रिवाइज करतोय सगळे मुद्दे ज्ञानाशी संबंधित. व्यक्ती विकासाचा पाया म्हणजे ज्ञान. स्वरूप अत्यंत व्यापक असतं. सैद्धांतिक माहितीचं संकलन, परिस्थितीनुसार उपयोजन, माहिती अस्ताव्यस्त त्या ठिकाणी असते, ती आपल्याला संघटित करावी लागते. आकलनावर आधारित त्या ठिकाणी असते. परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अर्थ लावावा लागतो. ज्ञान योग्य चौकटीत बसवता येत नाही. संवेदन आणि अवबोधाचा संबंध असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे ज्ञान आणि बुद्धी हे दोन्हीही थोडे काही प्रमाणात वेगळे असलेले आपल्याला लक्षात येतील. ही संपूर्ण संकल्पना आपण ज्ञानाची पाहिलेली आहे. ही संपूर्ण संकल्पना पाहत असल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्या मुद्द्यांचं एकत्रीकरण करायचंय. हे सगळे मुद्दे एकत्र घ्यायचे आणि आपल्याला ज्ञानाची डेफिनेशन आणि व्याख्या त्या ठिकाणी करायची आहे. आता ज्ञानाच्या व्याख्या आपल्याला पाहत असताना तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली माहित असेल की रामदेव बाबा माहित असतील, सगळ्यांना रामदेव बाबा माहित असतील, योगाचार्य रामदेव बाबा माहित असतील. तर ह्या रामदेव बाबांनी सुद्धा ज्ञानाच्या बाबतीत काही व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता तुम्ही म्हणाल रामदेव बाबा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या सुद्धा आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी काय करायची आहेत, विचारात घ्यायची आहे. त्यांनी कोणत्या प्रकारची व्याख्या मांडलेली आहे पहा. पतंजली योग शास्त्रानुसार लोक तुम्हाला त्या ठिकाणी व्याख्या सुद्धा त्या ठिकाणी जर लिहून घेता आल्या या मुद्द्याबरोबर तरी घेऊ शकता. मी सावकाश त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रामदेव बाबांनी केलेली व्याख्या जी आहे ती असं सांगतात, ज्ञान म्हणजे काय, वृत्ती विरहित मन म्हणजे ज्ञान. वृत्ती विरहित असं म्हटलेलं आहे पहा. अत्यंत महत्वाचा शब्द त्या ठिकाणी सांगितला आहे. वृत्ती विरहित असा हा शब्द त्या ठिकाणी प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. वृत्ती विरहित मन म्हणजे ज्ञान. आता याच्यामध्ये वृत्ती विरहित मन म्हणजे काय, हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे पहा. वृत्ती म्हणजे काय, आपण म्हणत असतो वृत्ती म्हणजेच वर्तन. तुमचं वर्तन कसं आहे, त्या वर्तनातून त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की जर तुमचं मन त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल, ते विचलित जर असेल
तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय. ते म्हणतात वृत्ती विरहित मन म्हणजे ज्ञान. ज्यावेळेस तुम्ही एकाग्र होता, एक त्या ठिकाणी समाधी लावता, तपश्चर्या करता आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतं ते ज्ञान, असं त्या ठिकाणी रामदेव बाबांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी मी त्यांनी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते, आत्म्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान. आत्म्याचा प्रकाश पहा, आता तुमच्यातून त्या ठिकाणी ज्या थोडक्यात आपण असं म्हणायचं आहे की तुमच्या मनातून त्या ठिकाणी जे ते बाहेर पडणार आहे, लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. लोकांना दिलं जाणार आहे आणि ते लोकांच्या हितातून, लोकांच्या दृष्टीतून हितकारक आहे, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. जर अनहित असेल, लोकांचा त्याच्यातून वाईट गोष्टी होणार असेल, तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. पण मी त्या ठिकाणी असं म्हणेल की ह्या त्या ठिकाणी थोडक्यात व्याख्याला थोडक्यात असं हे म्हणेल की आता त्या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत. आपण आता कोरोनाचा जर विचार केला, हा कोरोना त्या ठिकाणी महामारीचा जर विचार केला, तर याच्यात पहिला भाग आपण असं म्हणूया, चीनला पहिलं नाव ठेवूया. चीननी ह्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सगळ्या जगात त्या ठिकाणी केला. पण आता इथं असं म्हटलेलं आहे बाबा वरती, आपण त्यांना असं म्हणू त्यांची वृत्ती अत्यंत खराब आहे. हे खराब आहे म्हणजे हे ज्ञान नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आपल्याला असं म्हणेल की त्यांनी त्या ठिकाणी याचा शोध लावण्यासाठी, काही करण्यासाठी, आपण असं म्हणूया की अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला, मग त्यांची वृत्ती खराब आहे का? त्यांनी त्या ठिकाणी हा अणुबॉम्बचा शोध लावण्यासाठी किती ज्ञानाचं त्या ठिकाणी पाजळलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी तो बाहेर आणण्यासाठी बुद्धीचा किती निकष लावला असेल, असं त्या ठिकाणी विचार केला तर कुठेतरी ही व्याख्या थोडीशी त्या ठिकाणी आपल्याला अधुरी असल्यासारखं दिसून येतं. आत्म्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान. ठीक आहे, आपण असं म्हणूया की तुम्ही त्या ठिकाणी जे सादर करणार आहे, तुमच्या मनातून त्या ठिकाणी जे सादरीकरण करणार आहे ते समाज हिताच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल तर त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ही पहिली व्याख्या आपण रामदेव बाबांची पाहिलेली आहे. दुसरी व्याख्या आपल्याला पाहता येईल, दी रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ दी इंग्लिश लँग्वेज नुसार त्या ठिकाणी ही केलेली व्याख्या आहे. आता ही रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज यांच्या या डिक्शनरीतून आलेली ही ज्ञानाची जी व्याख्या आहे ही कशा प्रकारची आहे, ही आपण त्या ठिकाणी थोडक्यात विचार करू. संघटित माहिती म्हणजे ज्ञान, किंवा समज किंवा जाणीव म्हणजे ज्ञान होय. संघटित माहिती म्हणजे ज्ञान असं त्या ठिकाणी द्यायला. संघटित माहिती म्हणजे काय? थोडक्यात आपण त्याला म्हणूया संकलन. संकलन आपण त्या ठिकाणी जे करतो, जे गोष्टी त्या ठिकाणी एकत्र करतो आणि त्याला त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं नामकरण करतो, त्याला त्या ठिकाणी ज्ञान असं म्हटलं. ठीक आहे, काय हरकत नाही. पण वरचा आपण त्या ठिकाणी ज्या संकल्पनेमध्ये काही काही गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर नुसती संघटित माहिती असं म्हटलं नाही, तर ज्ञानाची त्या ठिकाणी व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्याला या व्याख्येसाठी कुठेतरी अपुरी पडल्यासारखं वाटतं. नुसतं संघटित ज्ञान, काहीतरी गडबड आहे. हॅलो, संघटित ज्ञान नुसतं नाही किंवा समज जाणीव म्हणजेच नाही, तर त्याच्याही पलीकडे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करायचं असतं की काय अनुभव घ्यायचे असतात, त्याला आपण त्या ठिकाणी ज्ञान असं त्या ठिकाणी म्हणूया. तर अशा प्रकारे ही रँडम हाऊस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज यांच्यानुसार केलेली त्या ठिकाणी ज्ञानाची व्याख्या आपल्याला पाहता येते. तिसरी व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, प्लूटो यांनी त्या ठिकाणी केली आहे. ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन होय. वरती आपण पाहिलेलेच आहे पहा, वरती संकल्पना पाहत असताना संवेदन आणि अवबोध त्या ठिकाणी याचा आपण त्या ठिकाणी काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. त्यातून प्लूटो यांनी त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. ज्ञान म्हणजेच आकलन किंवा संवेदन, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला म्हणे पंचेंद्रियामार्फत मिळवलेली माहिती, पंचेंद्रियामार्फत मिळवलेली गोष्ट म्हणजे ज्ञान होय, अशी प्लूटोनी केलेली व्याख्या आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक व्याख्या, ज्ञान म्हणजेच खरा विश्वास होय, अशी त्या ठिकाणी दुसरी व्याख्या त्या ठिकाणी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. ज्ञान म्हणजे खरा विश्वास. त्याच्यानंतर त्यांनी असंही म्हटलेलं आहे, तार्किक निवेदन, आधार म्हणजे ज्ञान होय. अशा प्रकारचं आपल्याला या व्याख्या पाहता येईल. त्याच्यानंतर पुढची व्याख्या जी आहे डेव्हिड यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, माहितीचा उपयोग करण्याची क्षमता. जी माहिती आपण त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे, जी माहिती आपण मिळवलेली आहे, माहिती म्हणजे काय,
जे काही त्या ठिकाणी ह्या विश्वात संचार करत असताना ज्या ज्या काही घटना असतील त्या घटना आपण त्या ठिकाणी अनुभवल्या आहेत, त्या घटनांचा केलेला अभ्यास किंवा आपण त्या ठिकाणी आपल्या मेंदूत साठवलेले आहेत, त्याचा उपयोग सत्कारणी कार्यासाठी केला जातो. त्यालाच म्हटलं माहितीचा उपयोग करण्याची क्षमता. तुमच्यात सुद्धा जे त्या ठिकाणी ज्ञान मिळवलेलं आहे ते सादर करण्याची क्षमता असणं म्हणजेच ज्ञान असं म्हटलेलं आहे. किंवा आपल्याकडे खूप ज्ञान असतं पण ते जर ते आपल्याला प्रेझेंट करता आलं नाही, सादर जर करता आलं नाही, तर त्याला त्या ठिकाणी आपण ज्ञान म्हणू शकत नाही. असंही काही काही गोष्टी आपल्याला लक्षात येईल. पण ती क्षमता त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. काही लोकांकडे ती क्षमता नसते, खूप ज्ञानी असतात पण ते प्रेझेंट कसं करायचं, खूप त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केलेला असतो, काय केलेला असतो, पण लोकांसमोर मांडण्याची जी कला आहे ती कला अत्यंत महत्वाची असते. आता आपल्या ह्या शिक्षकी पेशाचा जर विचार केला तर तसंच आहे. काही काही आपण पाहतो की सगळेच बीएड करतात, बरेचसे लोक बीएड करतात, पण त्या ठिकाणी सगळेच शिक्षकी पेशात उतरवतात अशातला भाग नाही. त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की सगळे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी मुलांसमोर त्या ठिकाणी आपण असं म्हणे आदर्श होतात अशातला भाग नसतो. हा आपल्याला त्या ठिकाणी या व्याख्येवरनं दिसून येतो. पुढची व्याख्या त्या ठिकाणी सांगता येईल ती म्हणजे आर रंगनाथन यांनी केलेली व्याख्या आपल्याला दिसून येते. एकूण मानवी कल्पनेचं विश्व असं म्हटलेलं आहे त्यांनी. मानवी कल्पना त्या ठिकाणी बाकी कल्पना ही संकल्पना बी फार व्यापक आपल्याला दिसून येत आहे. आता तुम्ही कल्पना या गोष्टीचा जर विचार केला तरी आपल्याला असं म्हटलं जातं, पहा तुम्ही कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी पाहत असाल, अनुभवत असाल, ती तुमच्या कल्पनेतली असते. पहा उदाहरण त्या ठिकाणी सांगतो, कल्पना म्हणजे काय की तुम्ही एखादी त्या ठिकाणी गोष्ट आहे, उदाहरणार्थ आता पावसाळ्याचे दिवस आहे, ढग त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आकाशात दिसत असतात, तुम्ही त्यांच्याकडे पाहताय आणि त्या पाहताना त्या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या कल्पनेनुसार आकार दिसणं आणि ते तुम्ही प्रेझेंट करणं म्हणजे त्याला कल्पना. म्हणजे तुम्ही कल्पना त्या ठिकाणी जी आहे की कुठेही कोणत्याही प्रकारे प्रत्येकाची वेगवेगळी कल्पना दिसू शकते. प्रत्येकाला जसं मी तुम्हाला सांगितलं याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की 4 आंधळ्यांचं, त्यांची कल्पना कशी होती, त्यांना ज्याचा स्पर्श झाला ते त्यांनी सादर केलं, त्याला त्या ठिकाणी कल्पना असं म्हटलेलं आहे. त्यांच्या कल्पनेनुसार त्या हत्तीचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी ही रंगनाथनची त्या ठिकाणी आपल्याला व्याख्या त्याच्यात दिसून येते. त्यानंतर शेवटची व्याख्या आहे जॉन कुक, विरन यांच्या माहितीनुसार त्यांनी ही व्याख्या केलेली दिसून येते. ज्ञानाची संकल्पना ही मूलभूत असून तिची व्याख्या करता येणार नाही. असं त्या ठिकाणी जॉन कुक यांनी म्हटलेलं आहे की ज्ञानाची संकल्पना ही मूलभूत आहे, तिची व्याख्याच त्या ठिकाणी करणं बरोबर आहे. ज्ञानाची नेमकी व्याख्या आपल्याला करणं फार अवघड जातं, कारण ज्ञान हे इतकं व्यापक आहे, नेमकं कशात त्या ठिकाणी बांधून ठेवायचं हे त्या ठिकाणी अशक्य नाही. कोणत्या प्रकारचे कशाला त्या ठिकाणी ज्ञान नेमकं म्हणायचं हे आपण त्या ठिकाणी सांगू शकत का नाही. तर वाईट गोष्ट म्हटलं तरी त्या ठिकाणी त्याच्यात ज्ञान येतं, चांगली गोष्ट म्हटली तरी त्याच्यात ज्ञान येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस आपण जगाचा विनाशाकडे त्या ठिकाणी ओढतो ही वाईट गोष्ट आहे, पण त्या ठिकाणी ती विनाशा पाठीमागची आपल्याला लक्षात येतं की ही संकल्पना कशी असेल, मग त्याच्यासाठी त्याने किती अभ्यास केला असेल, काय केलं असेल, ही सगळं ज्ञानाचीच बाजू त्या ठिकाणी असते असं त्या ठिकाणी म्हणायचंय. ही अत्यंत संकल्पना जी आहे व्यापक आपल्याला शब्दातून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची व्याख्या त्या ठिकाणी त्यांनीच मांडणे, अनुभवाचा आधार नसतो, व्यवहारात व जीवनात प्रतिबिंबित होते ते खरे ज्ञान. खरोखर आहे. पहा प्रत्येक पावलोपावली त्या ठिकाणी चालत असताना आपल्याला जो अनुभव येत असतो आणि तो अनुभव आपण त्या ठिकाणी ग्रहण करत असतो आणि त्याच्यात त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आपण त्याला असं म्हटलेलं आहे. पहा की चालताना त्या ठिकाणी एकदा म्हणजे चालता चालता ठेच लागली की आपल्याला पुढे कसं चालायचं याचा ज्यावेळेस जसा अनुभव येतो की आता आपण कशा प्रकारे पावलं टाकली पाहिजे, ठेच लागल्यानंतर आपल्याला येतं की पुढे आपल्याला कशा प्रकारे पाऊल टाकायचं आहे याची ज्यावेळेस जाणीव होते आणि ती जाणीव म्हणजेच त्या ठिकाणी ज्ञान. अशा प्रकारे आपल्याला ज्ञान ही संकल्पना पाहत असताना त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे, ज्ञानाची संकल्पना समजून घेतली आहे. एवढंच नाही तर विविध प्रकारच्या व्याख्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, याची त्या ठिकाणी तुम्हाला जाणीव झालेली असेल. जर त्या ठिकाणी पहा ह्या व्याख्येबद्दल असेल, संकल्पनेबद्दल असेल, कोणाला काही त्या ठिकाणी शंका जर विचारायची असेल तर त्या विचारू शकता. हॅलो 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 हॅलो
हा, हॅलो विद्यार्थी सर. मित्रांसाठी पहा की जे आता पहा की मी जे त्या ठिकाणी पहा आपण ही ज्ञानाची पहिला घटक जो आहे आपला, त्या घटकाची संकल्पना त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे, काही व्याख्या त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. याच्या संदर्भात जर काही तुम्हाला विचारायचं असेल, काही शंका असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करूया आणि इथं थांबण्याचा आता प्रयत्न करूया. कोणाला शंका असेल तर विचार. हॅलो, शिंदे बोला. नाही सर, समजलं छान नक्की समजलं सर. नुसतं हो हो. समजलं तसं नका म्हणू. कारण का नाही पहा, नाही म्हणजे जोपर्यंत ऐकून घ्या, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत माझी समजून सांगण्याची त्या ठिकाणी तुम्हाला कॅपॅसिटी आहे. जर समजलं असेल, सगळ्यांसाठी मी सांगतो, जर समजलं नसेल तर परत परत विचारा. कसं आहे याच्यावर त्या ठिकाणी नुसतं नाही सर, खूप छान समजलं सर. खूप छान एक्सप्लेन केलं. चालतंय. पुढील आपण जे आपलं त्या ठिकाणी ज्ञानाचे स्रोत, ज्ञानाचे संपूर्ण संबंध आणि त्याची फरक, अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी भाग घेणार आहोत. जे पुढील वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या सूचनेनुसार लेक्चर परत होईल. तोपर्यंत आता धन्यवाद. नमस्ते.